दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमध्ये अटक झाली आणि त्यानंतर खोक्याचा ट्रान्झिट रिमांड हा बीड पोलिसांना मिळालाय। ट्रान्झिट रिमांड मिळाल्यामुळे बीड पोलिसांना खोक्याचा ताबाही मिळाला, पण खोक्याला प्रयागराजवरून पोलीस बीडमध्ये आणतील। खोक्याला 48 तासांच्या आत शिरूर कोर्टासमोर सादर केलं जाईल। खोक्याला ट्रान्झिट रिमांड। खोक्याभोवती कारवाईचा फास आवळला। खोक्यावर तडीपारीची कारवाई। खोक्या उर्फ सतीश भोसले आता चांगलाच कायद्याच्या कचाट्यात सापडलाय। त्याची दादागिरी, मुजोरी आणि भाईगिरी सगळी एकत्रच उतरणार आहे, कारण प्रयागराज पोलिसांनी खोक्याला बेड्या ठोकल्या। खोक्याने केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि त्यानंतर खोक्या चर्चेत आला। त्याचे एकापाठोपाठ एक कारनामेही जगासमोर आले। शिकारीला आडवं येणाऱ्या ढाकणे पितापुत्रांना या खोक्यानं बेदम मारहाण केलेली। या प्रकरणी खोक्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे। गुन्हा दाखल झाल्यावर खोक्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी त्यानं पोबारा केला। गुन्हा दाखल झाल्यावरती खोक्या आपलं मूळ गाव शिरूर कासारवरनं बीड शहरात आला। बीडमधनं खोक्या शेजारच्याच अहिल्यानगरात गेला। तिथे एक दिवस राहिला आणि मग खोक्यानं पुणे गाठलं। पुण्यात एक दिवस काढल्यानंतर तो छत्रपती संभाजीनगरला पोहोचला आणि छत्रपती संभाजीनगरवरनं थेट जबलपूर मार्गे खोक्यानं प्रयागराज गाठलं। खोक्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर खोक्या अनेक ठिकाणी लपून बसला। विशेष म्हणजे बीडवरून संभाजीनगर मार्गे थेट प्रयागराजला देखील पोहोचला। मात्र उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं बीड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। पण प्रयागराजमधून खोक्याला नेमकं पळून जायचं कुठं असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। तर नेपाळमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र त्या अगोदरच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। बीड पोलिसांनी यूपी पोलिसांच्या मदतीनं खोक्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला आता ट्रान्झिट रिमांडवरती राज्यात आणलं जात आहे। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। कधी पैशांची उधळण करताना, कधी हेलिकॉप्टरमधनं उतरताना, तर कधी वाहनाचा ताफा घेऊन जातानाचे खोक्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झालेत। इतकंच काय, पण शाळेतल्या एका कार्यक्रमात त्यानं शाळकरी मुलांना थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतो। अशा सतीश भोसले उर्फ खोक्यावर आतापर्यंत 10 गुन्ह्यांची नोंद आहे। वन्यजीव अधिनियमानुसारही त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। खोक्याच्या घरावरती वन खात्यानं कारवाईचा बडगा उगारलाय। वन विभागाच्या जागेवरती अनधिकृत पद्धतीनं घर बांधल्याप्रकरणी खोक्याच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे। तर खोक्याच्या तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झालेला असून 2 वर्षांसाठी त्याला बीड जिल्ह्यातनं हद्दपार केलं गेलंय। त्यामुळे सतीश भोसलेचा अर्थात या खोक्याचा पाय आणखीनच खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि हा खोक्या बीडमध्ये येण्याआधीच वन खात्यानं त्याला मोठा धक्का दिलाय। शिरूर कासार शहरापासून काही अंतरावरती असलेलं खोक्याचं ग्लास हाऊस आता जमीनदोस्त झालंय। वन खात्याकडनं सतीश भोसलेच्या घरावरती बुलडोजर चालवला गेला। त्याआधी त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंना बाहेर काढलं गेलं। खोक्याचं घर वन विभागाच्या जमिनीवरती अनधिकृत पद्धतीनं असल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। यावेळी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस सुद्धा हजर होते।